आता हे तुम्ही जे काय ह्याच्याबद्दल आता आपण तुम्ही इकडून येत आले शिरूर आनंदपालच्या नायरा पेट्रोल पंपावर आहोत. इथं रांग लागलेली आहे. रांग लागलेली आहे त्यांची. शेतकऱ्यांच्या आत्मशागतीचा पिरियड आहे. जून तोंडावर आलाय. कधी पेरण्या सुरू होऊ शकतात. अशा परिस्थितीत अनेक पंप तिथं बघा ट्रॅक्टर सगळी रांगच रांग आहे. आणि कधी म्हणजे पेरण्या तोंडावर आलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची मशागत राहिलेली आहे इथे. आज अशा परिस्थितीमध्ये अनेक पंपावर हजारोच रुपयाचे डिझेल दिलं जात आहे. इथं योगायोगानं नयारा आहे आणि स्थानिक माणूस आहे. रिस्क घेऊन त्यांनी देत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण परिस्थिती अशी आहे. आता याच्या व्यतिरिक्त शिरणपळमध्ये कुठल्या पंपावर मिळाले? शिरणपळमध्ये अनेक पेट्रोल पंप आहेत. परंतु कुठल्याच पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोलचा साठा शिल्लक नाही, मिळत नाही. लोदग्याला, निलंग्याला, देवणीला बहुसंख्य ठिकाणी एक तर साठा नाही किंवा केवळ साठा असला तरी 1000 रुपयाचं एकाला दिलं जातं. आणि ते पण हे अटात नाही. ट्रॅक्टर शेतात कुठंतरी मशागत करत असलेलं ते थांबवायचं. ट्रॅक्टर घेऊन यायचं. 1000 रुपयाचं डिझेल भरायचं. परत शेतात जायचं. 1000 रुपयाच्या डिझेल मध्ये अर्धा उडही निघत नाही. आणि अर्धा एकर निघत नाही. तीच अर्धा एकरही निघत नाही. पुन्हा 1000 रुपयाचं डिझेल भरायला वापस यायचं. आणि ह्यात येण्या जाण्यात त्याच्यातलं 300चं डिझेल 400चं डिझेल येण्या जाण्यात जाते. अशी परिस्थिती आहे. सरकार पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध आहे असे स्टेटमेंट देतंय. ह्या सरकारमध्ये दम नाही अमेरिकेला न भेटा इराणकडून तेल घ्यायची. या सरकारमध्ये दम नाही अमेरिकेला न भेटा रशियाकडून डिझेल घ्यायची. मुळात बफर स्टॉक कोणत्याही देशाकडे युनिव्हर्सल नियम आहे, जागतिक नियम आहे की किमान 1 वर्ष पुरेल एवढा बफर स्टॉक इंधनाचा त्या देशानं शिल्लक ठेवला पाहिजे. जर आपल्या भारताकडे मजबूत पंतप्रधान असताना 1 वर्ष पुरेल एवढं जर डिझेल शिल्लक असतं तर आज ह्या रांगा लावायची वेळ आली नसती. भाव वाढलाय तो भाग अजून वेगळा. आणि भाव पण कसं वाढायले? आज 3 रुपये, 4 दिवसांनी 3 रुपये, एकदम 10 रुपये वाढवा की. पण नीट तर द्या. परंतु कोणतीच दया ह्याला काय संसार न केलेल्या माणसाला बाकीचे जे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत का नाही ह्याची पर्वा करायचं काही कारण नाही. त्यामुळं बेपर्वा सरकार आहे. सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलंय. एक तर शेतमालाला भाव नाही. आमच्यापाशी होतं तेव्हा सोयाबीन 4000 रुपये 3500. आमचं संपलंय. आता पेरणीची वेळ आली आहे तर सोयाबीन 8000. म्हणजे बियाणं आम्हाला 8000च्या हिशोबानं घ्यावं लागेल. आणि जेव्हा पुन्हा आमची रास होईल तेव्हा पुन्हा 3000 आणि 4000 सोयाबीन. कारण बघलं आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून जेव्हापासून ही पनौती सरकार आलंय तेव्हापासून देशामध्ये शेतकऱ्याला मरण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. ही गोष्ट वेगळी. त्या धर्माचे, भारतीय संस्कृतीचे संस्कार आणि आमचं कौटुंबिक नातं ह्याच्यातून लोक कसं तरी लेकरा बाळाकडे बघून, मायबापाकडे बघून, भावा बहिणीकडे बघून तग धरून जगलेल्या. खरं जर विचार केला की कसं जगावं तर आज जगायला काही शिल्लक या सरकारनं ठेवलेलं नाही. ही रांग ह्या शिरणपळमध्ये कधी अशी रांग लागल असं कुणी लहानपणापासून स्वप्न सुद्धा बघितलेलं नाही. ही रांग लागण्याचं कारण ह्या सरकारमध्ये अमेरिकेला न भिता
डिझेल पेट्रोल इराणकडून किंवा रशियाकडून खरेदी करायची हिंमत नाही. बर, यांनी रेट वाढवल्यात. एका लिटरला साधारणतः 32-36 रुपये यांचा केंद्र सरकारचा टॅक्स आहे. तो टॅक्स कमी करा ना. रोड कशाला वाढवलं? लोककल्याणकारी देश आहे, लोकशाही आहे. तुम्ही टॅक्स कमी करू शकता. कच्च्या तेलाची किंमत वाढली म्हणून. परंतु तुम्हाला तुमचा नफा सोडायचा नाही, कारण तुम्ही गुजराती हो. तुमचा नफा तुम्हाला सोडायचा नाही. जी काही नरडं दाबायचंय ती शेतकऱ्याच दाबायचंय. तुमचं दाबणं चालू आहे. शेतकरी उघड्या नजरेनं बोलतोय. लक्षात ठेवा, याचा हिशोब होईल. शेतकरी हा दिवस विसरणार नाही. ऑक्सिजन न मिळता आमचे सोयरेदारी, आमच्या घरातले कुटुंबीय मेल्यात, तोही दिवस आम्ही विसरलेला नाही. तुमचा हिशोब चुकता केला जाईल. सर्रा दमका.